श्री स्वामी समर्थ। आपण आज शाकंभरी नवरात्राबद्दल बघणार आहोत। 7 जानेवारीपासून शाकंभरी नवरात्र हे सुरू होत आहे, त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कारण या चॅनलमध्ये आपल्याला अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, सण, वार, व्रत, वैकल्य, आध्यात्मिक संपूर्ण माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। शाकंभरी नवरात्र हे मंगळवारपासून म्हणजे पौष शुक्ल अष्टमी पासून ते पौर्णिमेपर्यंत होणार आहेत। म्हणजे 7 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हे नवरात्र आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपण शाकंभरी पौर्णिमा साजरी करत असतो। त्या संदर्भात आजचा हा सगळा व्हिडिओ आहे। या काळामध्ये आपण कोणती सेवा केली पाहिजे, बहुतेक लोकांना या पौर्णिमेबद्दल माहित नसतं। शाकंभरी पौर्णिमा किंवा आपण या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत। प्राचीन काळामध्ये एक दुर्गमासूर नावाचा एक राक्षस होता। त्या राक्षसाने ब्रह्मदेवासाठी तप केले होते। ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने तप केले होते आणि 100 वर्षे तप केल्यानंतर ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाल्यानंतर त्याने वर मागितला की मला सगळ्या वेदांचं ज्ञान मला पाहिजे आहे। तर ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं। त्यानंतर त्याने खूप उन्माद करायला सुरुवात केली। सामान्य प्रजाजनांवर अत्याचार, छळ सुरू केला आणि सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली। आणि मग लोकांना त्रास व्हायला सुरुवात झाल्यानंतर लोक एका जवळपास असणाऱ्या जंगलामध्ये एक गुहा होती, त्या गुहेमध्ये जाऊन राहायला लागली। पण त्या गुहेमध्ये त्यांना खायला प्यायला असं काही नव्हतं। मग त्या सगळ्या लोकांनी ठरवलं की आपण देवीची आराधना करूया आणि मग देवीची त्यांनी आराधना सुरू केली आणि देवी प्रसन्न झाली आणि मग देवीने त्यांना तिथे अन्न पुरवठा दिला। स्वतःच्या अवयवातून तिने फळे, भाजीपाला असे पूर्ण अन्न तिने तयार करून दिले आणि तेव्हापासूनच ही प्रथा सुरू झाली आहे शाकंभरी नवरात्रीची। ह्या लोकांनी तप केल्यामुळे किंवा देवीची आराधना केल्यामुळे शाकंभरी देवी प्रसन्न झाली आणि तिने आपल्या पूर्ण शरीरातून जे फळभाज्या, पालेभाज्या तयार केल्या, त्यासाठी तिला त्यामुळे शाकंभरी नाव दिलं। पुढे ह्या देवीने त्या दुर्गमासूर नावाच्या राक्षसाचा वध देखील केला आहे, अशी ही पौराणिक आख्यायिका आहे। मग आता आपण देखील ही शाकंभरी पौर्णिमा साजरी करत असतो। केंद्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ही पौर्णिमा साजरी केली जाते आणि आपल्याला देखील करायची आहे। आपल्याला जमलं नाही काही तरी थोडंसं आपण ही सेवा करू शकतो। या काळामध्ये या काळाचा आपण लाभ घेऊ शकतो। थोडीशी आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे। कुलदेवीचे आशीर्वाद त्यांचा आपल्या पाठीशी राहावा यासाठी ही सेवा करणं गरजेचं आहे। कुलदेवीच्या हातात आपल्याला माहित आहे आपल्या पूर्ण संसाराची, आपला संसार किंवा आपलं सुखदुःख, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्याची जबाबदारी, वैवाहिक समस्या, वैवाहिक जीवन, सगळं काही जे आहे ते कुलदेवीच्या हातामध्ये असतं। त्यामुळेच आपल्याला या देवीची सेवा, कुलदेवीची सेवा आपण करत असतो। बघा, चैत्र नवरात्र तर आपण करतोच, पण हे देखील आपल्याला नवरात्र करायचे आहे। शारदीय नवरात्र करतो, चैत्र नवरात्र करतो आणि हे आपल्याला पौष महिन्यातले जे नवरात्र आहे ते देखील करायचे आहे। आणि म्हणूनच आपल्याला या काळामध्ये अखंड, आपण घट नाही बसवला तरी चालेल, अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। अखंड दिवा प्रज्वलित आपण केला पाहिजे। त्याचप्रमाणे देवीची सेवा झाली। दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला तुम्हाला वेळ असेल तर 100% तुम्ही 1, 5, 3 किंवा 14 असे पाठ या काळामध्ये करू शकतात। त्याचनंतर आपण जर नाही शक्य झालं तर आपण एक दुर्गा सप्तशतीच्या पाठा एवढंच पुण्य मिळणारं स्तोत्र आहे, ते म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र। त्याचं जरी पठण आपण दिवसातून एकदा, दोनदा, तीनदा असं किती वेळा केला तरी काही हरकत नाही। दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचल्याचं पुण्य या स्तोत्राने मिळत असतं, म्हणून हे स्तोत्र जरी म्हटलं तरी तुम्ही काही हरकत नाही। त्याचप्रमाणे या काळामध्ये मंगळवार, आता दुर्गाष्टमी मंगळवारी येतच आहे, तर आपण श्रीयंत्रावर, आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तरी काही हरकत नाही। मंगळवारी नाही जमलं तरी या 8 दिवसामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलं तर ते आपल्यासाठी चांगलं राहील। आणि
त्याचप्रमाणे आपण इतरही देवीच्या दुर्गा सप्तशतीच्या पाठाबरोबरच दुसऱ्या ज्या सेवा काय आहे नित्यसेवेमध्ये देवीच्या भरपूर सेवा दिलेल्या आहे, तन्नोक्त देवी सूक्त वगैरे अशा गोष्टी आपण करू शकतो। म्हणजे एकंदरीत देवीची नवार्ण मंत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण या काळामध्ये करू शकतो। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला करायला काही हरकत नाही, कारण आपल्याला संसार सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या आहे। त्यामुळे आपण जेवढं आपल्याला झेपेल त्या प्रमाणात आपण सेवा केलीच पाहिजे। पण हा अत्यंत शुभ असा काळ हा आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला बघा प्रत्येक काळाचं काही काही विशिष्ट महत्त्व असतं आणि ते आपल्याला आपण नेहमी आपल्या संस्कृतीप्रमाणे जोपासत असतो। म्हणूनच आपल्या या हिंदू धर्मानुसार संस्कृतीनुसार आपल्याला हे सणवार व्रत वैकल्य करायचे आहेत। आणि मग या शाकंभरी पौर्णिमेची देखील आपल्याला ही सेवा आपण जर केली तर ती खूप आपल्याला अतिउच्च कोटीची सेवा आपल्या हातून घडणार आहे। म्हणूनच आपण ही सेवा सगळ्यांनी करावी आणि नवरात्रीच्या सगळ्यांना या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाच्या देखील सगळ्यांना खूप शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो। आई तुळजा भवानी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत अशीच आई तुळजा भवानीजवळ प्रार्थना करते आणि माझ्या या छोट्याशा व्हिडिओला समाप्त करते। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। कुंडलीच्या संदर्भात असो, वास्तूच्या संदर्भात असो किंवा कोणत्या संदर्भात अजून मी व्हिडिओ घेऊन येईल जेणेकरून तुमची मदत होणार आहे, तर मला ते तुम्ही सुचवा, म्हणजे त्याप्रमाणे मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल। आता माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम करते। श्री स्वामी समर्थ।